राम मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी बनवत नाही आहे आणि आजचा व्हिडिओ ज्याने कोणी बनवला आहे ह्याला तुम्ही याच्या अगोदर व्हिडिओमध्ये बघितलं आहे. म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये लुडबुड करत असताना त्याला तुम्ही पाहिलेला आहे आणि त्याने हा संपूर्ण व्हिडिओ बनवला आहे. आपल्याला आग पेटवत असताना लाकूड लागतं, रॉकेल लागतं किंवा गॅस लागतो. या तीन गोष्टी तर आपल्याला नितांत गरजेच्या असतात. याच्या व्यतिरिक्त आपण अग्नी प्रज्वलित करू शकत नाही. पण त्याने एक व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ आणि तो अग्नी कसा पेटवला जातो ह्याचा परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि कमी खर्चात जास्त वेळ आग कशी पेटवली जाते हे किंवा कशी पेटवायची हे त्याने केलेलं आहे. या संकल्पनेत माझा कोणताही हात नाही किंवा माझ्या नकळत केलेला हा सगळा उपद्व्याप आहे. आणि त्याला पहिली मदत केली माझा पुतण्या नंदकुमार दळवी, ज्याला नंदू म्हणतो, त्या नंदूने मदत केली. दुसरी त्याला मदत केली विश्वास अनुभवणे, जो आमच्याकडे किराणा माल ज्याचा दुकान आहे त्याने मदत केली. तिसरी मदत केली आहे पडेल कॅन्टीनवरती असणारे मुकादम टायर्स, आमच्या गिर्येगावचे रहिवासी आहेत, माझे खास मित्र आहेत ते. आणि त्या मुकादम टायर्सवाल्यांकडून त्याने काका मला एक वॉल द्या म्हटला आणि त्याने एक वॉल दिला ते मुकादम टायर्सने. आणि चौथी त्याने मदत घेतली माझाच बालपणीचा मित्र चिंतामणी तेली, ज्याचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे आणि गाड्यांची बॉडी बांधणे किंवा गाड्यांची कामं करणे ह्याचा हा वेल्डिंग करणे हा त्याचा व्यवसाय. ह्या चौघांनी त्याला मदत केली आणि त्या चौघांच्या मदतीने त्याने संपूर्ण तो प्लॅन तयार केला, प्रोजेक्ट तयार केला आहे. आणि हा प्रोजेक्ट तुम्हाला कसा वाटतो आहे हे तुम्ही आवर्जून सांगा. आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, चॅनलच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर व्हिडिओ बनवता मी माझे कधी सबस्क्रायबर बघितलेच नव्हते, कारण आपला हा काही पे चॅनल नाही आहे. आणि सबस्क्रायबर बघितले नव्हते तरी पण मला 1,500च्या पार मी केव्हा गेलो हे मलाच समजलं नाही. तेव्हा 1,500 पार नेण्यासाठी जेवढ्या वेलविशरनी म्हणजे हितचिंतकांनी मला मदत केली त्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आजचा व्हिडिओ देखील तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मर्द मराठा जर तुम्ही टाकलात, एक आज समस्या यायला सुरुवात झाली आहे. मर्द मराठा टाकलात तर मर्द मराठा टाकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे बरेचसे व्हिडिओ येतात आणि आपला चॅनल तिथे खालती म्हणजे फाइंड आउट व्हायला किंवा शोधायला वेळ लागतो. तर मित्रांनो, यापुढे मर्द मराठा टाकल्यानंतर जर तुम्हाला अडचण येत असेल तर मर्द मराठानंतर माणिक दळवी टाकलात की तुम्हाला लगेच आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे आवर्जून सांगा. पेट्रोल आणि पाणी या दोघांची करामत जोड बांधून आजचा हा अग्नी पेटवण्याचा जो प्रयोग आहे त्याने हा केलेला आहे. अवश्य कमेंट्स करा आणि तुमच्या जीवनामध्ये याचा वापर जर तुम्हाला कुठे करून घेता येत असेल तर करून आवर्जून घ्या. ज्यावेळी त्याने हा प्रयोग केला त्यावेळी माझ्या डोक्यात एक कल्पना आली होती, मी त्याला बोललो नाही. पण जर कोणाला त्याची खरोखर गरज लागलीच तर अवश्य तुम्हाला या संदर्भात मी माहिती देईन. पण त्याने केलेला प्रयोग आणि सक्सेसफुल झालेला प्रयोग तुम्ही आवर्जून पहा आणि कमेंट्स मात्र करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझे नाव कृष्णा माहितराव, मुक्काम पोस्ट सिल्लोड, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, देश भारत, आशिया खंड. आज आपल्या देशात गॅसची उपलब्ध नाही आहे म्हणून मी तुमच्यासाठी एक छोटासा प्रोजेक्ट घेऊन आला आहे. तो गॅसचा पण काम करेल आणि तुम्हाला मी रिअल्टी पण दाखवणार कसा बनवला कसा नाही तो. या इकडे तेव्हा मी काय घेतलं, एक प्लायवूड घेतला, एक हवा मारायचा पंप घेतला, ते स्ट्रॉ कुठे पण भेटतील बाजारात, ह्याच्यावर ग्लू लावलाय कारण की एअर पास लावला. ह्याला पुढे हे लावलं आपलं ह्याच्यातनं हवा बाहेर नाही पडायला वॉल. आणि ही पाईप ह्याच्यात जोडली आणि मला पहिल्यापासून काहीच सांगतो. एक पाईप ह्याच्यात टाकला, एक पाईप आणि तो पेट्रोलमधला पाईप डायरेक्ट खाली घातलाय मी. हा बघा, दाखव बाबा, खाली गेलाय. आणि ह्याच्यातला पाईप हा वरती आहे आणि हा खाली गेलाय थोडासा. हा बघा,
आणि हा वरती आहे आणि हा डायरेक्ट चुलीत गेला आहे आपल्याला दाखवतो या. हा बघा ही आपली चूल. तुम्हाला आता आम्ही ट्रायल करून दाखवणार. तुम्ही कुठला पण पंप घेऊ शकता हवा मारायचा, पण जास्त हा घ्या कारण की दुसऱ्या पंपात हवा भेटत नाही. मारा बघा मारा मारा मारी अहो मारा. बघा पेटली आहे. हे बघा पाणी गरम व्हायला लागलं आहे. द्या जरा तिकडे दाखवा बाबा मी मारतो. इकडे बघा मी इकडे हवा मारते फक्त आणि तिकडे गॅस पेटत आहे. बघा इकडून सगळं प्रेशर होऊन तिकडे जात आहे. तेव्हा तिकडून कुठे नळी बी काय नाही आहे. बघ दाखव बोल फिरून. ह्या बाटलीत काय घेतलं? ह्या बाटलीत पाणी घेतलंय आणि ह्या बाटलीत पेट्रोल. आपलं पाणी गरम झालेलं दिसतंय म्हणून मी बंद करतो. गरमच आहे बाबा. हे बघा कसं दिसणार ते? हा मी मॅगी बनवतोय. इकडे आलेले आहेत. सांग. हे बघा वरती उकडे आलेले आहेत. तुम्हाला दिसत असेल. खाली काय नाही. हे बघा इथे फक्त गॅस स्टोव ठेवलाय मी बनवून. सगळ्या ह्याच्यातनं गॅस येते. बघ तिकडे दाखव काय दुसरा पाईप नाही जोडलाय मी. फक्त ह्याच्यातनंच बनवतोय सगळं गॅस इलेक्ट्रिसिटी. कारण की हे बघा कारण मी सोप्या पद्धतीने बनवलं. हे 2 बिस्लरीची बॉटल घेतली आहे. एक पाईप असं सरळ ठेवला की मग हळूहळू तो गॅस जाणार. हो तिकडे दाखवा मी हवा बंद केली की हो ना. तशी मी हवा जास्त मारलो. हे बघा वास वाढत चाललंय. हे बघा आणि वरती बघा पाणी शिजून कटतंय अजून ते. ह्याला तुम्ही घरी ट्राय करू शकतात. ह्याच्यात फक्त वर्गांना पण पाठवा. शेअर करा लाईक करा आणि सगळ्यांना ह्याची माहिती द्या. कारण की अजून आपल्या देशात गॅस एवढे महागडे भेटतात आणि उपलब्ध नाही. मी आता गॅसवर मॅगी बनवूया. बघूया कशी बनते ती. मॅगीला पाणी गरम झाल्यावर मॅगीला फोटो मॅगीचा मसाला टाकते मॅगी आतमध्ये. मसाल्याला आपण कट करून तो गेलो बघ. तो गेलेला आहे कारण की बाबांनी थोडं थांबवलेलं. टाक त्याच्यात. मसाला लागतोय. आता मी मसाला लागतोय. हे कसं होतोय. धवायला काय आलं बाबा.
सावकाश मार, वारा लागतोय. सकाळपासून आपलं पेट्रोल पण संपलंय, तेवढंच आहे बघा. आणि ते थंड झालाय बघा. बाबा हात लावून दाखवा त्याला. अरे हात लावून समजणार कसं थंड आलेलं त्यांना. हे वरती आहे ना, हां हे ना ते झालेलं आहे, पाणी आलंय ना. वरती पण हे आलंय. त्याला उघडून दाखवा एकदा. हां मोकळी आली ना. हार भाजेल. शिजवली मॅगी. आता 3 मिनिटं झाली. आता बघूया मॅगी शिजली आहे का. या मका मी चालू होत आहे. तिकडे मॅगी शिजली आहे. झाकण हातानं काढ. हाताने गरम आहे बघ. मॅगी शिजली आहे. झाली मॅगी. बंद करूया. हां नक्की झाली. बंद करावं आता. झाली आहे मॅगी. बाउलमध्ये काढली आता हे. आणि खाणार हे थंड होऊन दे की अजूनपर्यंत गरम आहे. आणि पाणी टाकून टाकतो. काय पाणी कसलं आहे. चांगला आहे ते. काय करतोस ते. तिथे टाकून बघतो किती गरम आहे. काय ते असं शॉर्टकटमध्ये गॅस बनवू शकतात तुम्ही घरच्या घरी. आणि तुम्हाला बायचान्स गॅस नाही भेटला तर हा कधी कधी बनवू पण शकतात. तुमची मुलं आरामशीर बनवतात. कारण की हे मला कोणी मदत नाही केली, मी स्वतःच बनवलं आहे. हा मी आता 4थीत आहे. जिको पूर्ण प्राथमिक शाळा तिरलथ मराठी देवगड तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. आणि मी भारतमध्ये राहतो. नमस्कार.